AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे। आणि औरंगाबादमध्ये 4 आमदार विरुद्ध 1 खासदार अशी पंचरंगी झालेली लढत आता 3 विरुद्ध 1 अशी झालेली आहे। अब्दुल सत्तार यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आणि तरी हे पाठिंबा कोणाला देणार हे पाहणं आता सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे। याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काँग्रेस आणि भाजप सोडून कोणालाही पाठिंबा देऊ असं त्यांनी स्पष्ट केलेलं असून 15 तारखेपर्यंत ते जो आपला पाठिंबा कोणाला द्यायचा आहे ही गोष्ट जाहीर करणार आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमेय पाठक यांनी। 4 आमदार विरुद्ध 1 खासदार अशी असलेली औरंगाबादची लढत आता 3 विरुद्ध 1 अशी झालेली आहे, कारण अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। सर, काय सांगाल, नेमकं काय कारण होतं? तुम्ही शक्ती प्रदर्शन केलं होतं, त्याच्यानंतर अर्ज मागे घेण्याची वेळ काय? काँग्रेसने धोका दिला म्हणून आली। काँग्रेसचा साठी मी मेळावा बोलवलं होतं। कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर काँग्रेसची लढा, मी सांगत होतो काँग्रेस गद्दार आहे, त्यांनी नाही ऐकलं। काँग्रेसने गद्दारी केली म्हणून मी माझा फॉर्म परत घेतला। तुम्ही फॉर्म परत घेतलेला आहे, मात्र तुम्ही ज्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन केलं होतं त्यानंतर हे जे शक्ती प्रदर्शन केलं होतं तो पाठिंबा कोणाकडे जाणार आहे? तुम्ही कोणाला पाठिंबा देणार आहात का? बाहेरून पाठिंबा देणार आहात का भाजपसाठी तुम्ही प्रचार करणार आहात, अशी चर्चा आहे। मी ना भाजपसाठी प्रचार करणार आहे ना काँग्रेसला पाठिंबा देणार आहे। मला एक सांगा की काँग्रेसच्या विरोधात तुम्ही आता प्रचार करणार आहेत का? करणारच। आणि नेमकं जे मग राहिले 2च उमेदवार हर्षवर्धन जाधव आहेत आणि जलील आहेत, याच्यापैकी तुम्ही कोणाला नेमकं हे करणार? मी अजून दोघांच्या सोबत आहे। दोघांमधून कोण खैरेला पाडतो ते पाहिल आणि निश्चित त्याच्या पद्धतीने आणि त्यानंतर प्रचार कर। हे तर देशामध्ये किती आरोप कोण कोणावर करतो। आताही मी काय त्यांना काही सोडचिठ्ठी दिली का? काय एक पोचपावती दिली का तुम्ही चांगले? सर्वांची कोणाशी दुश्मनी करायची, कोणाची दोस्ती करायची हे राजकारणामधले कार्यकर्ते ठरवतात। आणि मी एक कार्यकर्ता आहे, माझ्यासोबत हजारो कार्यकर्ते, त्यांच्याशी विचारविनिमय करेल। त्यांनी सांगितलं जलीलला मदत करा, करून टाकणार। त्यांनी सांगितलं आमचे मित्र जे आहे ज्यांच्या डोक्यावर मी हात ठेवला ते हर्षवर्धन जाधव, त्याला सांगितलं त्यालाही मदत करून टाकेल। शेवटचा प्रश्न आहे, पुढची तुमची भूमिका नेमकी कधी तुम्ही स्पष्ट करणार? माझी नेमकी भूमिका 15 तारखेच्या नंतर स्पष्ट करणार। एकूणच जर बघितलं तर अब्दुल सत्तार यांनी जे आहे उमेदवारी मागे घेतलेली आहे आणि आता यानंतर ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन संतोष शिरसाटचा अमेय पाठक, AM न्यूज औरंगाबाद। AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे।